हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज ना मी वांगी बटाटा भाजी करते. अगदी साधी आणि सोपी. कांदा टोमॅटोमध्ये आणि कोथिंबीर, फक्त लसूण 3-4 चेचून घेणार आहे. अशा लसूण पेस्ट नाही, असे चेचून घेणार आहे. आपल्याला साधी सोपी भाजी, त्याला वाटण नाही केलं, काय नाही, फक्त कांदा टोमॅटोमध्ये भाजी करणार आहे मी. कधी कांदा टोमॅटोमध्ये पण भाज्या खूप छान लागतात, असे 1000 मसाले टाकण्यापेक्षा. तर तेल आणि कांदा असेल ना व्यवस्थित, तर काहीच फरक पडत नाही. फक्त लसूण इथे चेचून घेते, इथेच चेचते किचनवरच. लसूण चेचले. तेल टाकलंय आपलं. थोडंसं जिरं टाकते. लसूण आणि कांदा मोठा आहे, थोडासा ठेवणार आहे त्यात मला पाहिजे. कधी ना आपल्या अशा सोप्या भाज्या खूप छान लागतात कांदा टोमॅटोमध्ये. मी मसाले घालण्यापेक्षा ह्या कांदा टोमॅटोमध्ये करून बघा. फक्त लाल तिखट, माझा लाल तिखट म्हणजे माझा मालवणी मसाला असतो, की कोणताच गरम मसाला घालत नाही. त्याला वाटण पण नाही करणार. आपण चांगला कांदा लाल होऊन द्यायचा. मी टोमॅटो टाकते. एक टोमॅटो घेतले, चांगला मीडियम साईजचा, चांगला पिकलेला. त्याला पण आपल्याला चांगलं मऊ करून घ्यायचं. कांदा लाल झाल्याशिवाय टोमॅटो टाकायचाच नाही, नाहीतर कांद्याची फ्राय व्हायची प्रोसेस थांबून जाते. टोमॅटोमध्ये पाणी असतं ना. आता मी ह्याच्यातच मीठ टाकते आपल्याला चवीनुसार, म्हणजे टोमॅटो आणि चांगला हे होईल. थोडीशी हळद, आपल्याला लाल तिखट आपल्या याच्याप्रमाणे. कोणाचा किती तिखट असतो, आमचं मालवणी मसाला तर भरपूरच तिखट असतं. आम्हाला तिखटची सवय आहे. मस्त आपल्याला हे झालेलं आहे. तर थोडा गॅस कमी करते आणि आपल्याला आता भाजी टाकायची आणि ते मसाले करपते. मी तर बहुतेक कुकरमध्येच भाज्या घालते, पटापट 3 शिट्या काढल्या की मोकळं झालं. मसाल्याचा खोकला चांगले हलवून घ्यायचे. अशी वांगी बटाट्याची भाजी छान लागते. थोडी चांगली तेलात परतायची, लगेच तिथं झाकण नाही, मसाल्याचा ठसका लागतोय. परतून घ्यायचं. कोथिंबीर टाकते. झाली भाजी, साधी आणि सोपी. अशा भाज्या पण टेस्टी लागतात. तर त्याला कांदा आणि तेल व्यवस्थित असेल त्याला आता पाणी सुटेल चांगलं. लगेच मी पाणी नाही घालणार आहे. तेव्हा मी अजून झाकण लावलेलं नाही, चांगलं तेलात परतलं.
भाजी तेलात परतणं फार महत्त्वाचं आहे. हे बघा अशी मस्त अशी तेल सुटलं पाहिजे तर ती टेस्टी लागते. आता मी थोडंसं पाणी घालते, एकदम किंचित. मला काय एकदम रस्सा भाजी नको आहे. वांगी ही पटकन शिजतात वाफेवर. असं मी 1 चमचा पाणी घातलंय. मी झाकण लावते, पटापट 3 शिट्ट्या काढून घेते. 3 शिट्ट्या मी काढून घेते. चला आता आपले भाजी उघडून बघूया. मी 5-7-8 मिनटं अशीच शिटायला तर खोलून टाकेल. हे बघा त्याची हवा निघाली आहे. तर आपली भाजी बघूया. हे बघा आपली भाजी अशी मस्त अशी झालेली आहे. बघा मी अर्धा चमचाच पाणी टाकलेलं, पण अशी तेला आणि कांदा टोमॅटोमध्ये मस्त अशी भाजी झालेली आहे. आपण अशी साधी सिंपल मस्त अशी शिजलेली पण आहे. 3च शिट्या काढायच्या पटापट. वांगी शिजायला वेळ लागत नाही म्हणून आपण अशी कांदा टोमॅटोमध्ये चमचमीत भाजी करू शकतो. त्याला कुठचं वाटण नाही, काय नाही. झटपट आपल्या घरगुती साहित्यामध्ये. चला मला कशी वाटली वांगी बटाट्याची भाजी मला कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल बटनला क्लिक करा. चला बाय बाय.